डॉक्टरांनी सांगितलं, "आशा सोडा." पण एकच नाव सगळं बदलून गेलं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ही कथा आहे संभाजीनगरातील एका साध्या कुटुंबाची. घरात सगळं छान चालू होतं. आनंद, हसू, समाधान. पण अचानक एक दिवस त्यांच्या आयुष्यात वादळ आलं. घरातील प्रमुख व्यक्ती अचानक गंभीर आजारी पडली. डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले, पण शेवटी त्यांनी हात टेकले. आता काही होणं कठीण आहे. संपूर्ण कुटुंब कोलमडलं. डोळ्यांत अश्रू, मनात भीती. पण त्या घरात एक व्यक्ती होती, ज्याची श्रद्धा अजूनही मजबूत होती. ती शांतपणे म्हणाली, "आपण अजून एक प्रयत्न करूया. स्वामींवर विश्वास ठेवूया." त्या दिवसापासून दररोज नामजप सुरू झाला. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. रात्र असो वा दिवस, डोळ्यांत पाणी असलं तरी ओठांवर एकच नाव. गुरुवार आला. व्रत केलं, मनापासून प्रार्थना केली आणि मग हळूहळू परिस्थिती बदलायला लागली. डॉक्टर सुद्धा आश्चर्यचकित झाले. ही सुधारणा कशी शक्य आहे? काही दिवसांतच जे अशक्य वाटत होतं ते शक्य झालं. त्या व्यक्तीची तब्येत सुधारली. घरात पुन्हा आनंद परतला. त्या दिवशी सगळ्यांना एक गोष्ट समजली. जिथे विज्ञान थांबतं, तिथून श्रद्धा सुरू होते. स्वामींवर विश्वास ठेवा. ते कधीच आपल्या भक्तांना एकटं सोडत नाहीत. मित्रांनो, तुमचाही असा अनुभव असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका अनुभवासह. तोपर्यंत जय जय स्वामी समर्थ.